सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, गंगा नदीला राष्ट्रीय नदी कधी घोषित करण्यात आले? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2005, ऑप्शन बी 2002, ऑप्शन सी 2006, ऑप्शन डी 2008। याचं उत्तर आहे गंगा नदीला राष्ट्रीय नदी 2008 ला घोषित करण्यात आली। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, पांढरे सोने कशाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी अंडे, ऑप्शन सी कापूस, ऑप्शन डी माती। तर याचं उत्तर पांढरे सोने कापूसला म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या देशात मतदान न केल्यास दंड आकारला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। तर याचं उत्तर ऑस्ट्रेलिया देशात मतदान न केल्यास दंड आकारला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, स्कूटरचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर स्कूटरचा शोध ब्रिटन देशात लागला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, भारतातील कोणत्या राज्यात शाकाहारी लोकांची संख्या जास्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। तर याचं उत्तर आहे भारतातील गुजरात राज्यात शाकाहारी लोकांची संख्या जास्त आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, इलायचीमध्ये कोणते जीवनसत्व विटॅमिन आढळतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए विटॅमिन के, ऑप्शन बी विटॅमिन ए, ऑप्शन सी विटॅमिन डी, ऑप्शन डी विटॅमिन सी। याचं उत्तर आहे इलायचीमध्ये विटॅमिन ए आढळते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 7 आहे, 2000च्या नोटवर किती भाषा छापलेल्या आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 17 भाषा, ऑप्शन बी 22 भाषा, ऑप्शन सी 27 भाषा, ऑप्शन डी 28 भाषा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। याचं उत्तर 2000च्या नोटवर 17 भाषा छापलेल्या आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, आशियातील सर्वात मोठा CNG प्लॅट कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दुबई, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी इंदोर, ऑप्शन डी मुंबई। तर याचं उत्तर आशियातील सर्वात मोठा CNG प्लांट इंदोरमध्ये। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, उंट पाणी न पिता किती दिवस जगू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 7 महिने, ऑप्शन बी 2 महिने, ऑप्शन सी 5 महिने, ऑप्शन डी 9 महिने। तर याचं उत्तर उंट पाणी न पिता 7 महिने जगू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, जागतिक पुस्तक दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 4 डिसेंबर, ऑप्शन बी 23 एप्रिल, ऑप्शन सी 15 जानेवारी, ऑप्शन डी 10 एप्रिल। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर जागतिक पुस्तक दिवस 23 एप्रिलला साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, पिवळे सफरचंद कोणत्या देशात आढळतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी न्यूझीलंड। तर याचं उत्तर पिवळे सफरचंद न्यूझीलंड देशात आढळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, नील क्रांती कोणाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दूध उत्पादन, ऑप्शन बी अंड्याचे उत्पादन, ऑप्शन सी मासे उत्पादन, ऑप्शन डी डाळ उत्पादन। ह्याचं उत्तर नील क्रांती मासे उत्पादकाशी संबंधित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी।
क्वेश्चन 13 आहे, भारतात पहिल्यांदा संविधान दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2014, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2016, ऑप्शन डी 2017. तर याचं उत्तर भारतात पहिल्यांदा संविधान दिवस 2015ला साजरा करण्यात आला. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, कोणत्या देशात बर्फापासून वीज निर्मिती केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सौदी अरब. तर याचं उत्तर अमेरिका देशात बर्फापासून वीज निर्मिती केली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे, मध खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भात, ऑप्शन बी पोळी, ऑप्शन सी तूप, ऑप्शन डी मीठ. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर तुला मध खाल्ल्यानंतर तूप खाऊ नये. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे, मानवाच्या मेंदूत किती टक्के पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 75%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 60%, ऑप्शन डी 30%. तर याचं उत्तर मानवाच्या मेंदूत 75% पाणी असते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे, प्रेम मंदिर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर प्रेम मंदिर उत्तर प्रदेश राज्यात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 आहे, लाल किल्ला कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जयपूर, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी राजस्थान. तर याचं उत्तर लाल किल्ला दिल्ली शहरात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे, उंबराचे पाने खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावेरी, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी गुडघेदुखी, ऑप्शन डी लघवीचे आजार. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर आहे उंबराचे पाने खाल्ल्यास लघवीचे आजार बरे होतात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वड, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी केळी. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.